पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगनं दहशत माजवली आहे। किरकिटवाडीमध्ये कोयता गँगच्या गुंडांनी धुमाकूळ घातला। 20 ते 25 तरुणांवर यावेळी हल्ला केलाय आणि या हल्ल्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झालाय। दरम्यान मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांनाही मारहाण करण्यात आली आहे आणि या प्रकरणात हवेली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळतेय। कोयता गँगनं दहशत माजवली आहे। किरकिटवाडीमध्ये कोयता गँगच्या या गुंडांनी धुमाकूळ घातलाय आणि 20 ते 25 तरुणांवर हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी देखील झालेला आहे आणि मध्यस्थी करण्यासाठी जे नागरिक रस्त्यावर आलेले होते त्यांना देखील मारहाण या कोयता गँगच्या गुंडांनी केलेली आहे। आपण जाऊया पुण्यामध्ये, आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या बरोबर आहेत। तपशील आणखी जाणून घेऊया। अरुण, पुन्हा एकदा पुण्यामध्ये अशा प्रकारे कोयता गँगने ही दहशत माजवल्याची दृश्य दिसतात। काय नेमकं या घटनेत झालंय? पुण्यातल्या शेंगड रोडच्या किरकिटवाडी परिसरातली ही घटना आहे। संध्याकाळच्या वेळी म्हणजे काल संध्याकाळी ही घटना घडली। साधारणपणे 20 ते 25 जणांचं टोळकं आलं। त्यांच्या हातामध्ये कोयते होते, लाठ्या काठ्या होत्या आणि त्यांनी त्या परिसरामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला। एका तरुणाला मारहाण केली। त्या तरुणाला सोडवण्यासाठी आलेल्या एका वृद्धाला आणि एका महिलेला देखील मारहाण करण्यात आली। ते देखील जखमी झालेले आहेत आणि एकूणच म्हणजे गेल्या काही दिवसांपासून त्या टोळक्याची त्या परिसरामध्ये त्याचा धुडकूस गोंधळ सुरू होता। या संदर्भात पोलीस कारवाई करत नसल्याची देखील तक्रार स्थानिकांनी केलेली आहे। सध्या नागरिक दहशतीखाली आहेत। गुन्हा दाखल झालाय। आता पुढे अजून काय कारवाई झाली अजून कळू शकलेलं नाहीये। आता वारंवार अशा घटना पुणे शहर आणि परिसरामध्ये घडतायत। ही चिंतेची बाब आहे। केवळ एक कोयता गँग नाही तर ठिकठिकाणी मुलं बाहेर पडतात, कोयते घेऊन बाहेर पडतात, अशा पद्धतीनं हल्ले करतात। ही निश्चितच सुरक्षेचा समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी खरंय। काही कायदा सुव्यवस्था अक्षरशः पुण्यामध्ये पाळली जाते की नाही हे या दृश्यांमधून दिसतंय। अशा प्रकारे सातत्यानं अशा घटना पुणे आणि परिसरामध्ये घडताना दिसतात आणि कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा सिंहगड रोड या भागात किरकिटवाडीमध्ये पाहायला मिळते। अरुण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।